सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमधील जे काही CP मुंबईचा घटक आहे त्या CP मुंबईच्या घटकातील जे काही फायनल मेरिट यादी जी आहे ती यायची राहिलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा निकाल कधी लागेल हा एक विषय आणि फायनल जो मेरिट लिस्ट आहे किंवा फायनल कट ऑफ जे आहे त्या प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक जागेवाईज जे काही विद्यार्थ्यांचे मतांतर झालेलं आहे की सर असं सर तसं किंवा जे काही मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक असतील त्यांच्या माध्यमातून कट ऑफ असेल किंवा मग कम्पॅरिझन करतात आणि मग हा हे सांगतोय तो ते सांगतोय आणि मग असं झालंय आणि मग तसं झालंय अशी अवस्था मुलांची झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण एक 3 दिवसापूर्वी कट ऑफ टाकलेला होता CP मुंबईचा प्रत्येक कास्टचा आणि प्रत्येक अदर रिझर्वेशनचा जो काही कट ऑफ सांगलेला होता तो फायनल कट ऑफ. त्याच्यावरती काही मुलांचा प्रश्न होते की सर एवढा लागणार का तेवढा लागणार का असं होणार का तसं होणार काय. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की CP मुंबईचा निकाल कधी लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं पुढच्या प्रोसेस कशा पद्धतीनं असतील आणि मग आता जे आपण कट ऑफ सांगितलं त्या कट ऑफमध्ये काय तथ्य आहे किंवा कशा पद्धतीनं असणार आहे किंवा याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो याची संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण की या निकालाच्या पुढं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, मेडिकल असेल, फायनल तुमचं जॉईनिंग असेल, ट्रेनिंग पिरियड असेल किंवा जे काय असेल ते सगळं तुम्हाला अगदी आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये इन्फॉर्मेशन भेटणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर अतिशय महत्त्वाचा विषय की CP मुंबईचा कट ऑफ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लावलेला होता आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की जवळजवळ 90% कट ऑफ हा आपला आहे असा लागेल असं सांगितलं होतं आणि 10%मध्ये कुठंतरी प्लस मायनस होणार. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की EWSचा कट ऑफ महाराष्ट्रातला कमी लागला आहे त्याचं रिझन पण त्यावेळी दिलेलं होतं. त्याच पद्धतीने पोलीस पल्ले असेल किंवा अनाथ असेल किंवा अंशकालीन पदवीधर असतील हे असे जे काही कट ऑफ आहेत त्याच्यामध्ये बदल 100% होणार. पण बाकीचे ज्या कास्ट आहेत ज्याच्यामध्ये ओपन असेल, EWS असेल, SCBC असेल किंवा SCBCच्या नंतर OBC असेल किंवा SC असेल, ST असेल, NT असेल, SBC असेल, विजय असेल, सो अशा पद्धतीने बाकीच्या ज्या कास्ट आहेत त्या कास्टचा कट ऑफ हा नियर अबाउट जेवढा मी सांगितलेला आहे तेवढाच लागेल एवढं लक्षात ठेवायचं. आणि सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती की या कट ऑफमध्ये कुठेतरी 1, 2, 3 मार्कांचा फरक तुम्हाला 100% जाणून लक्षात ठेवायचं. म्हणजे एक टेंटेटिव्ह एक अंदाजेच कट ऑफ जो आहे तो तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेला होता. आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर काही मुलांना थोडंसं वाईट वाटलंय की असं तसं वगैरे वगैरे एवढा जास्त लागणार नाही वगैरे वगैरे. तर मी सांगतोय की 128 ते 130. मग तो काय म्हणतोय की 130 सर 130 सांगितलं मी, त्याच्या आधी 128 पण सांगितलं लक्षात ठेवायचं. म्हणजे 1-2 मार्क प्लस मायनस प्रत्येक कास्टला होणार एवढं लक्षात ठेवायचं किंवा तेवढा पण लागू शकतो. अशा पद्धतीनं CP मुंबईचा कट ऑफच्या बाबतीत जे काही मुलांच्या मध्ये मतांतर झाले ते दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. तर लक्षात ठेवा आपण जरी CP मुंबईच्या जे जागा आहेत 3,500 जागा प्लस आहेत अख्ख्या डिपार्टमेंटला जरी सांगितलं की कट ऑफ अगोदर लावून दाखवा, एक्सपिरियन्स पर्सन सांगतोय, डिपार्टमेंटचे लोक सांगतोय, जे भरती प्रमुख असतील किंवा ज्याच्या अंडरमध्ये काही टीम काम करत असतात कट ऑफच्या बाबतीत ते जे काही पर्सन असतील त्यांना जर म्हटलं की हा फिजिकलचा आहे, लेखीचा आहे, अंदाजित कट ऑफ लावा म्हणजे फायनल चेकआउट न करता, तर ते सुद्धा कोण लावू शकणार लक्षात ठेवायचं. तेवढं आपण गेल्या 19, 21, 22, 23 आणि 24, 25च्या पोलीस भरतीला 90% प्लस कट ऑफ जो लागलेला आहे तो आपल्या पतीने लागला लक्षात ठेवायचं. सो एवढा मोठा अनुभव तुमच्या म्हणजे माझ्या पाठीशी आहे तो तुमच्यापर्यंत आपण शेअर केलाय. विषय असा आहे की मुलांचं एक जर मेंटॅलिटी बघितलं पोलीस भरती करणाऱ्या तर त्यांना एक म्हणजे लवकर यश पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किंवा स्पर्धा कशा पद्धतीने आहे किंवा जागा कशा पद्धतीने होत्या, कॉम्पिटिशन काय होती, क्लायमेट काय होतं ह्याचा जरा सुद्धा विचार त्यांचा करण्याची कुवत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनाला येईल तसं कुठंतरी सर्चिंग करायचं, काय तर करायचं. मी सांगतोय म्हणून एवढे मार्क मला पडलेत आणि माझं होणार असं फक्त एक क्षणिक सुख काही लोकांकडनं त्यांना पाहिजे असतं. म्हणजे मी जर म्हटलो 112 मार्कांवरती SCBCचा कट ऑफ लागणार आहे जनरल कॅटेगरीचा तर 112 वाले सगळे खुश होतील. किती दिवस तर 10 दिवस खुश होतील. पण ज्यावेळी निकाल हा 126 मार्कांवरती लागेल त्यावेळी कळेल की मास्टर विषय असं सांगत होते की त्यावेळी हा अशा पद्धतीने लागणार आहे आणि मग समजते की बाबा सर सांगत होते बरोबर होते. विषय अशा पद्धतीनं आहे. एकंदरीत वेगळा विषय होता कारण पेपर पॅटर्न असेल किंवा फिजिकलला झालेले खूप मोठे प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे याच्यावरती जे काही फायनल कट ऑफ आहे त्याच्यावरती इफेक्ट होणारच आहे. पण कॉम्पिटिशन पण त्या पद्धतीनं होती आणि एकाच प्रमाणे सिलेक्शन झाल्यानंतर एक मुलगा तरी तिथं सिलेक्शन करायचं असेल तर बाकीचा क्रायटेरिया लावून हे सिलेक्शन कॅटेगरीमध्ये यांचं नाव आणावं लागतं लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट जसं की कट ऑफवरती आता बोललो की जेवढा आपण सांगितलं त्याच्यापेक्षा 1-2 मार्क प्लस मायनस होतील एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कोणीही वाईट वाटून घेऊ नका. फायनल निकाल हा तुमचा मी शेवटी सांगतो की किती तारखेला लागणार आहे, पूर्ण व्हिडिओ शेवटून बघून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं काही गोष्टी आहेत ज्या या भरतीच्या बाबतीत
या म्हणजे जे काही कट ऑफ आहे त्याच्यावरती इफेक्ट करणारे आहेत ते तुम्हाला दिसतीलच. जे काही EWS कॅटेगरी असेल तर त्याचा कट ऑफ थोडा कमी लागेलच. तर मग हा कट ऑफ कसा काय कमी लागणार? मला प्रश्न विद्यार्थ्यांचे होते की हा कट ऑफ कसा कमी लागणार आहे? तुम्हाला दिसून येईल. काही गोष्टी आहेत ज्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन करत असताना पाठीमागापासून इथंपर्यंत म्हणजे 22-23च्या पोलीस भरतीला ACBC आणि EWSचा जो मॅटर झालेला होता त्याच्यामुळे त्या वेळच्या पोलीस भरतीवरती कट ऑफवरती इफेक्ट झाला आणि कट ऑफ पूर्णपणे खाली आलेला. सेम यावेळी ACBCचा मॅटर नाही, EWS वरती मॅटर होणार. तर त्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या निकालामध्ये EWS वरती जो कट ऑफ आहे तो कमी लागलेला आहे, पण ACBC वरती अजिबात इफेक्ट झालेला नाही आहे. सो अशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा विचार करून त्याच पद्धतीनं एका जापामध्ये सिलेक्शन झालेल्या मुलांचे कशा पद्धतीनं स्कोअर आहेत याचा विचार करून जो कट ऑफ आहे तो तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. तो जर तुम्ही बघायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. सो अतिशय महत्त्वाचं आहे. मी जसं मगाशी बोललो की क्षणिक चूक नको आहे अजिबात. जे परफेक्ट आहे, जे ट्रूथ आहे, जे माझ्या अनुभवानुसार जे पुढं आलं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. पण ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी लक्षात ठेवायचं कुठे 90% कट ऑफ हा त्याच पद्धतीने असणं लक्षात ठेवायचं. त्यामुळं मी अजूनही सांगतोय, आपण क्षणिक सुख देणारे नाही आहोत. जे परफेक्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचविल. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला निकाल दिसेल आणि त्यावेळी तुम्हाला आठवण येईल की बाबा 110 मार्क, 112 मार्क आणि 116 मार्क सांगणारे क्षणिक होते, ते तात्पुरते होते. कुठंतरी भावनिक साथ द्यायची आणि तेवढंच काहीतरी फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर मिळवायचे आणि झाला विषय. परत नंतर तुम्ही त्याचा विचार करत नाही. त्यावेळी तुम्ही नैराश्यामध्ये असणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला वाटणार की सरांनी सांगितलं होतं ते बरोबर होतं, कुठंतरी आपणच चुकलेलं होतं. सरांवरती डाऊट घेऊन लक्षात ठेवा. सो आपल्याला काही कुणाचं नुकसान करायचं नाही, पण जे परफेक्ट आहे, गेल्या काही वर्षापासून तुम्हाला मार्गदर्शन करतोय ते आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रानं बघितले की सर सांगतात तेवढंच असते, बाकी काहीच नसते. सो हा विश्वास आपल्याला गमवायचा नाही. म्हणून सांगतोय की कट ऑफ बनवत असताना जवळजवळ 4 दिवस लेट तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवलेला होता आणि 4 दिवसानंतर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आपण परवा पोस्ट केलेला होता. आणि मग काही मुलं नाराज झालेले आहेत, पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की जे परफेक्ट आणि ओरिजिनल आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. इथं कोणाच्याही भावनांचा किंवा भावना दुखवायच्या नव्हत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे समजून घ्या. निकाल लागल्यानंतर तुम्ही कंपॅरिझन करून बघू शकता, त्यात काही विषयच नाही आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय की कशा पद्धतीने कट ऑफ लावला गेला आणि आता झालेले मतांतर ह्याच्याबद्दल तुम्हाला येणारे काही दिवस तुम्हाला सांगून जातील. एकंदरीत CP मुंबईचा निकाल हा कधी लागेल हा एक प्रश्न आहे मुलांचा. लक्षात ठेवा, CP मुंबईचा कट ऑफ बनवत असताना जवळजवळ 3,500 प्लस जागा आहेत. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाच्या की परवाचा जो फिजिकलचा CP मुंबईचा फिजिकलचा कट ऑफ लावला, त्या कट ऑफमध्ये नियमानुसार महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार सर्वसाधारण सूचनामध्ये किंवा तरतुदी जी आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कमीत कमी 50% जो विद्यार्थी फिजिकलला पाडेल तो पात्र होईल आणि त्यानंतर मग तुमचे कास्ट वाईज फिजिकलची कट ऑफची यादी लेखीसाठी लावली जाईल. एवढं लक्षात ठेवायचं. तरीसुद्धा 25पेक्षा जास्त मार्क पडायला पाहिजे होते, तरी पण 24 मार्कांवरती कट ऑफ लावून जे काही भरती प्रमुख होते त्यांनी सह्या करून ते जे काही ऑफिशियल लेटर बाहेर पडलं त्याच्यावरती लक्षात ठेवा खूप मोठा गदारोळ झालेला होता डिपार्टमेंटमध्ये. सो अशा पद्धतीनं लगेच शुद्धीपत्र काढून एका तासात त्यांनी तो रिपेअर केलेला होता आणि तिथं काहीतरी 24चं पुढं 25-26 कट ऑफ हा केलेला होता. सो आता लक्षात ठेवा, इथं 3,500 मुलांचं भवितव्य आहे. 3,500 मुलांचं भवितव्य आहे. प्रत्येक कास्टचे जे काही निवड यादीत मुलं आहेत, मग त्याच्यामध्ये मग एज फॅक्टर आणि एज्युकेशन फॅक्टर समान मार्क झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग क्रॉस चेकिंग करून तो निकाल लावायचा असतोय. काही जणांना कळालंय की आज निकाल लागणार आहे, उद्या निकाल लागणार आहे. अशा पद्धतीची जी भावना आहेत त्यांना लक्षात ठेवायचं, हे असं काही नाही आहे, हे जोखमीचं काम आहे. एवढं सोपं नाही की बाबा उठला आणि एका दिवसात कट ऑफ तयार केला, एका दिवसात तुमची फायनल मेरिट यादी तयार केली आणि PDF शेअर केल्या, असं काही नसतं, लक्षात ठेवा. सो ह्या जो फायनल निकाल आहे तुमचा 5 तारखेच्या आसपास हा निकाल तुम्हाला दिसून येईल, लक्षात ठेवायचं. किंवा 5 ते 8 तारखेच्या आसपास तुम्हाला CP मुंबईचा निकाल हा लागणाऱ्या, लक्षात ठेवा. 5 तारखेच्या आत पण लागेल एवढी पॉसिबिलिटी आहे. काम जोरात चालू आहे, त्यामुळे निकाल हा लागेलच. पण त्याच पद्धतीनं ज्या मुलांची निवड किंवा ज्या मुलांना मार्क किती आहेत, अजूनही सांगतोय की इथं मी जे काही मार्गदर्शन केलं आहे, काही मुलांनी आपल्याला खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींनी मेसेज केलेले होते की सर असं एवढे मार्क आहेत, तेवढे मार्क आहेत, फिजिकलला एवढे, लिखीला एवढे आणि माझं निवड होईल का वगैरे वगैरे. तर त्यांना परफेक्ट सांगितले. ज्यांची निवड होणार त्यांना मी सांगितलं की अभिनंदन, गुलाल फिक्स आहे. ज्यांची काठावर आहेत त्यांना सांगितले की तुम्ही काठावरती आहात, 99% पॉसिबिलिटी आहेत, 90% पॉसिबिलिटी आहेत. आणि ज्यांची मार्कांमध्ये 10-10 मार्कांचा तफावत आहे त्यांना क्षणिक सुख देऊन काय उपयोग आहे की अगोदरच त्यांचे दिवस वाईट आहेत. त्यांच्यावरती 1 मिनिटानं परफेक्ट आणि योग्य ती साथ देऊन त्यांना सांगितले की बाबा 7-8-10 मार्क कमी पडतात, यावेळी तुला सीट मिळणार नाही, तुला आतापासून
नवीन पोलीस भरतीची तयारी करावी लागेल, अशा पद्धतीची रिप्लाय दिला आहे. सगळ्या मुलांनी मला रिप्लाय पण त्याच पद्धतीने दिलेला आहे चांगला. सो अजूनही सांगतोय की तुमचे जे मार्क असतील ते तुमचे मार्क या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि ज्यांची निवड फिक्स आहे, जेव्हा ज्यांना मी सांगितलंय त्यांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी मात्र 100% मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि सर निवड झाले म्हणून एक आनंदाची बातमी 100% कळवा. कारण की पोलीस भरती पडायच्या अगोदर 3 महिन्यापासून ते शेवटच्या भरतीपर्यंत, या भरतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला परफेक्ट आणि योग्य ते मार्गदर्शन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलेलं आहे. सो ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक काम करायचं आहे की तुमची निवड झाली की नाही झाली हे बघायचं असेल तर 100% तुमचं नाव, भरतीचा जिल्हा, त्या पद्धतीनं फिजिकलचे मार्क, लेखीचे मार्क, टोटल किती होते, NCC असेल तर NCC, अदर रिझर्वेशन असेल तर अदर रिझर्वेशन काय आहे, मेल आहे का फिमेल आहे, आणि इतर ज्या काही गोष्टी असतील ते पाठवा. तुम्हाला एका रिप्लायमध्ये उत्तर देतो की सिलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे. सो तुमच्या मनामधले जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर परफेक्ट दिलेले आहेत. कुणीही क्षणिक सुखाच्या मागं धावू नका. जे परफेक्ट आहे, जे लॉंग टाईम आहे त्याचा सुद्धा विचार करा, तुम्हाला सगळी उत्तरं सापडतील, एवढं लक्षात ठेवायचं. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना ह्या जो काही फायनल निकाल आहे त्यासाठी शुभेच्छा देतोय. कोणतरी एकतर जिंकणार आहे आणि 9 जण हारणार आहेत, हे त्रिकालवादी सत्य आहे. त्यामुळं कुणी घाबरून जाऊ नका. ज्यांना वाटतंय स्कोर कमी आहे त्यांनी आतापासून सुरुवात करा. पुढच्या वेळी तुम्ही 100% ओपनचं कट ऑफ मारेल, एवढं लक्षात ठेवायचं. खूप काही मुलं आहेत ज्याचा संघर्ष आपल्याकडे 2011 सालीपासून ते सुरू झालेला होता. 2026ला त्यांच्या संघर्षाला पूर्णविराम देण्याचं काम आपण केलेलं आहे. सो हार अजिबात मानायची नाही. काही येऊ दे, शेंडी तुटो वा पारंबी तुटो, अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. फक्त आणि फक्त जिंकणं एवढंच डोक्यामध्ये पाहिजे. बस एक दिवस तुमचा यशाचा तुमच्या समोर असणं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की काही मुलामुलींचे प्रश्न खूप सारे होते, त्याच्यावरती उत्तर देण्याचं काम आपण केलंय. पण काही मुलांना वाईट वाटलंय कट ऑफ लावल्यानंतर की सर असं होणार नाही, तसं होणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. तुमच्या पद्धतीने तुमचा कट ऑफ आहे किंवा जो काही महाराष्ट्र सांगतो तो, आणि नंतर मास्टर विशाल सरांचा सुद्धा कट ऑफ बघून घ्यायचा आहे. नियर अबाउट तेवढाच लागला, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 मार्काचे फरक हा जाणवू शकतो, लक्षात ठेवायचं. सो कुणी घाबरू नका. 100% शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे. जर हारलात तरी सुद्धा मेसेज करा की सर हारलोय पण पुढच्या वेळी 100% गुलालात येणार, लक्षात ठेवायचं. हा विडा आतापासून उचलायचा आणि आपल्याला यशामध्ये रूपांतर करायचं आहे. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देतोय. आणि चॅनलवर येण्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करून जेवढे काही CP मुंबईची मुलं असतील, मुलं-मुली असतील, पालक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.